अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि वस्त्रोद्योगातील निर्यातींसाठी प्रोत्साहनपर योजनांची घोषणा केली। तसंच कापूस उत्पादन वाढवण्यासाठी कॉटन प्रोडक्शन मिशन योजना सुरू करण्याचं जाहीर केलं। त्यामुळे कापूस उत्पादन आणि पर हेक्टरी कापसाचा वाढीव उतारा मिळणार आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 वर्षांचं पॅकेज जाहीर केल्यानं भविष्यात वस्त्रोद्योगाला मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे वस्त्रोद्योगातून समाधान व्यक्त होतंय। इचलकरंजी परिसरात मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहे। त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात या उद्योगासाठी काय जाहीर होणार याकडे इचलकरंजीत लक्ष लागलं होतं। यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्त्रोद्योगासाठी महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या। देशाच्या एकूण निर्यातीपैकी 45% निर्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगातून होते। त्यामुळे अशा उद्योगांना तसंच निर्यात करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणं, निर्यातीची संधी उपलब्ध करून देणं, मार्केटिंगसाठी मदत करणं आणि 20 कोटींपर्यंत निर्यात मुदत कर्ज देणं अशा योजना लागू होणार आहेत। तसंच टेक्सटाईल अपग्रेडेशन फंड योजनेसाठी निधी राखीव ठेवलाय। उद्योगांना कमी व्याजदरात कर्ज दिलं जाणार असून त्यासाठी 10,000 कोटींची तरतूद केली आहे। निर्यात करू इच्छिणाऱ्या वस्त्रोद्योजकांना क्रेडिट गॅरंटी स्कीम लागू होणार आहे। तसंच एक्सपोर्ट प्रमोशनची स्थापना करून निर्यात वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत। कस्टम ड्युटीवरील सोशल वेलफेअर सरचार्ज हटवला जाणार आहे। परिणामी भारतात तयार होणारे कपडे स्वस्त होऊन त्याचा परिणाम निर्यात वाढीवर होणार आहे। शिवाय पारंपरिक कॉटन उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलं जाणार असल्यानं आगामी वर्षात वस्त्रोद्योगाला गती मिळेल। देशांतर्गत तसंच निर्यातीच्या विक्रीत वस्त्रोद्योगाला चालना मिळेल अशी आशा आहे। इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय। तर महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सूत आणि कापड निर्यातीला प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे।